वायरी गेल्यात, मग आम्ही दोघंच असते. एखाद्या वेळी पडलं आणि त्यात मेलं तर आम्हाला कोण बघणार. आता हा रस्ता या 4 वर्ष झालं मंजूर आहे, फक्त तो कागदावरच मंजूर आहे. या गटऱ्या आता 3 वर्ष झालं मंजूर आहेत, पण ते कागदावरच आहेत. निवडणुकीच्या टायमाला तेवढा हात जोडायचे ते बघा. ओ काकी, ताई, मावशी, आम्हाला पैसे नको आहे मतदानाचं, आम्हाला काम करायची. त्यामुळे महिला येथील उघड्यावरच शौचाला बसतात अशी इथं परिस्थिती आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. इचलकरंजी बोले. अण्णाभाऊ साठे नगर 300 घरकुलमध्ये आपण आहोत. तर या ठिकाणी पाहू शकताय ही कूपनलिका खुदाई केली आहे. या कूपनलिकेची खुदाई 1.5 वर्षापूर्वी केली आहे. अद्याप ही कूपनलिका सुरू झालेली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी महादेव मंदिरचा परिसर आपण हा तुम्हाला मी दाखवतोय. या महादेव मंदिराला कंपाऊंड मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढच्या बाजूला समाज मंदिर या ठिकाणी होतं. या समाज मंदिरला देखील निधी मंजूर झालेला आहे. मात्र इथला स्थानिक वाद आणि काही नागरिकांच्या तक्रारी यामुळे या समाज मंदिराचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. महानगरपालिकेतील जे अधिकारी आहेत ते अधिकारी असं सांगतात की मक्तेदाराला इथं काम करू दिलं जात नाही, म्हणून मक्तेदार काम करत नाही. तर लोकप्रतिनिधी मक्तेदाराला काम करू देत नाही तर लोकप्रतिनिधी करतात काय, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. या समाज मंदिराची दुरावस्था तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय. भागात अडचणी खूप आहेत. इथं गटरीचा प्रश्न आहे, रस्ते, लाईट, इथं कुठल्या सुविधा नाहीत. तरी नगरपालिकेनं या सुविधा करून आता हा रस्ता या 4 वर्ष झालं मंजूर आहे, फक्त तो कागदावरच मंजूर आहे. या गटऱ्या आता 3 वर्ष झालं मंजूर आहेत, पण ते कागदावरच आहेत. याची कोण पाठपुरावा केलेला नाही. आम्ही नागरिक आहे, इथं पाठपुरावा करून बसलो तरी बी कोण लक्ष दिलं नाही. पाणी आल्यानंतर कसं होतंय, हे उंच झालंय आणि आमचं घर खाली झालंय आणि जरा पाणी इथं साठतंय, त्यामुळे आम्हाला आत बाहेर व्हायला पण येत नाही. हे गटरीचं सगळं पाणी पूर्ण असं दारात भरतंय सगळं आणि किडा सगळं आत येतात. आम्हाला पाणी भरायचं म्हटल्यानंतर आत बाहेर करायला येत नाही. जातात किड सगळं, तिकडं वरनं पाणी आलं, या इकडं ढाळ आलं की सगळं आत जातंय पाणी. सगळं पाकंद एवढे लांबडे किड जातात आत. हे सगळं पाक वाढलं, हे सगळं वाढलं करतंय. आता 4 दिवस झालं ऊन पडलंय म्हणून जरा वाळल्यावर झालंय सगळं, नाही तर असं खाल्लं पाणी वर येतं या गटरीत. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, हे रस्ता जर झाला नाही पलीकडला पण होईना, तुम्हाला सांगतो गटरीच्या समस्या भरपूर वाढल्यात. आणि अशा ह्याच्यामध्ये नगरसेवक जर लक्ष देत नसतील तर आम्ही आमदार साहेबांपर्यंत जाऊ शकतो. माणूस जर मेलं तर हे रस्ता 60-60, 30-30 फुटाचा रस्ता असतेला का नाही, घर रस्त्यावर माणूस कुठनं न्यायचं मड्याचं, कोणी नाही कांदा दिला तर. 10 वर्ष झालं नुसतं मंजूर आहे म्हणते ती, खरं इकडं कोण येत नाही. निवडणुकीच्या टायमाला तेवढा हात जोडायचे ते बघा. ओ काकी, ताई, मावशी, आम्हाला मतदान करा एवढं म्हणते ती. आणि ते त्याने निवडून आले की इकडं फिरकतच नाही ते. मग इकडं मरू वाचू काय करू, हे गटरीतल्या आळ्या सगळ्या घरात चालल्या. हे लोक राहायला आहे ते हाय काही त्यांना घरात राहायला जागा, तरी सगळं गटरीचं पाणी पाऊस मला की सगळं आत येतं. नुसतंच येते ते. मग हे निवडून यांना द्यायचं कशानं, का द्यायचं निवडून यांना? याने जर आमची कामं करत नाही ते तर याला निवडून कसं द्यायचं? मंजूर झाले तर रस्ता तरी पण देत नाही ते करून म्हणल्यावर. हा 10 वर्ष झालं, 10 वर्षाला सगळा रस्ता बघेल, कोणी देत नाही निवडून, कोणीच नाही करणार. होय, आमची सोय केली तर मतदान आहे तुम्हाला, कोण बी असू दे ते उमेदवार. होय, रस्ता केला तर आम्ही आम्हाला काय रोज कामाला घ्यायचं, आमचं चूल चालत नाही. आमची सोय केली तर आम्ही शिक्का मारणार, नाहीतर आमचं मतदान कुजून जाऊ दे. आम्ही मतदानच करत नाही या वर्षी, मतदानच करणार नाही आम्ही. होय, गरीबाला आणि एकानंच गबाळ आणायचं खायचं. परत सांगा. आम्हाला पैसे नको आहे मतदानाचं, आम्हाला काम करायची. गटार रस्ता चांगले, आमच्या लेकरावाची सोय. आमच्या 10,000 रुपये राहुल चव्हाणच्यात घालवल्या तर पोरीला डासामुळं.
तर इथल्या नागरिकांची समस्या किती गंभीर आहे आपण दाखवतोय की तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. रस्ते गटारींची दुरावस्था झालेली आहे. अनेक वर्षापासून इथे रस्ते गटारी झालेले नाहीत. रस्ते गटारी मंजूर झालेले आहेत असं सांगितलं जातं आहे, मात्र ते मंजूर झाले आहेत की नाही या नागरिकांना देखील माहीत नाही. नागरिक देखील त्रासलेले आहेत. आता नागरिक असं म्हणत आहेत की आम्ही मतदानाला बाहेर पडणार नाही, मतदान करणार नाही. जर एखादा जरा दोन मिनिट दादा 2 मिनिट. जर एखादा मयत झाला तर मयत घेऊन जाण्यासाठी देखील इथं रस्ता व्यवस्थित नाही. त्याचबरोबर खाजगी दवाखान्यामध्ये लोकांना 10 ते 15 हजार रुपये किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पैसे घालावे लागतात. डेंग्यूसारख्या साथीचा, सदृश साथीचा, त्याच वेगवेगळ्या आजारामुळे नागरिकांना दवाखान्यात पैसे घालावे लागतात. ही सर्वसामान्य लोकांची वस्ती आहे, सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. कामगार वर्ग इथं आहे. त्यामुळे या नागरिकांचे प्रश्न हे तातडीने सुटणे गरजेचे आहेत. अन्यथा हे नागरिक मतदाराला बाहेर पडणार नाहीत. आता नागरिकांनी देखील ठणकावून सांगितले, या काकीने सांगितलं की मताला पैसे आम्हाला द्यायला येऊ नका, आमची कामं इथं करा आणि मगच आमच्या दाराला या. सहकारनगर साईट नंबर 102 मध्ये आपण आहोत. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची घरं आहेत. कष्टकरी लोक, हातावर पोट असणारे, रोजंदारीला कामावर जाणारे कष्टकरी नागरिक या ठिकाणी आहेत. सर्वसामान्य यांची परिस्थिती आहे. यांची घरं जर बघितला तर पत्र्याच्या शेडमध्ये हे राहतात, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. इथली वस्ती जर बघितली तर तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतोय कशा पद्धतीने रस्ते आणि गटारे आहेत. आता स्वतः या लोकांच्याकडून जाणून घेऊया की ह्यांच्या हाल अपेष्टा कितपत आहेत. काय जागे रस्ते नाहीत चांगले, काय नाहीत. आणि चेंबर बांधनात नुसता पायपा टाकून गेल्यात. रस्ता तर काय म्हातार माणसं तर पडायच पाहिजे. आमच्यासारखं तर लांबच राहिलं. बाथरूम नाही चांगलं. इथलं सगळं सोयी केलं तरच आम्ही हे करणार ना पुढं. बोल बाई पुढं. आता माय आमचा रस्ता बघा, 3 घरं सोडले ते आमचे चेंबर लावायचं. समजा रस्ता बघा उकरून आमची लेकर पडपडा पडते ते निसा पाऊस पाणी आल्यावर. मग कसं करायचं? पाण्याची समस्या, पाणी समस्या बघा. 4 महिने झालं बोर 4 महिने झालं बोर बंद पडलेली आहे. हा, पाणी नाही. 8 दिवसाला पाणी येते आमच्या इकडं. कसं करायचं? आम्हाला पाणी नाही, लवणी नाही. कसं करायचं? बोर चालू केलेली नाही केलेली, बंद पडली. बोर चालू केली ते बंद पडली. हा, सारखंच बोर बंद पडते. तिथं आमच्या चौकात एक बोर पाडून द्यायला सांगा त्यासने सारासने. ड्रेनेजचं 500 रुपये वाढवलं मग घर पाळायला. कधी ड्रेनेजची पाईप टाकल्या? 2 महिने झाले की. 2 महिने झालं ड्रेनेजची पाईपलाईन टाकल्या. मात्र यांच्या घरपाळ्यामध्ये अगोदरच घरपाळ्यात ड्रेनेजच्या कनेक्शनचे 500 रुपये वाढून आलेत असं या नागरिकांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्था आहे. कूपनलिका नसल्यामुळे पाण्याचे हाल होत आहेत. त्याचबरोबर नळाला पाणी तर येतच नाही. कूपनलिका देखील नसल्यामुळे या महिलांचे आरोग्याचं, या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे. या लोकांची वस्ती लहान आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला शौचालय बांधण्यासाठी जागा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाला जातात. शौचालयाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शौचालयामध्ये लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही. 8-8 दिवस शौचालयाचे स्वच्छ करायला कोण येत नाहीत. त्यामुळे महिला येथील उघड्यावरच शौचालय बसतात अशी इथं परिस्थिती आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. तर अशी इथली परिस्थिती आहे. या रोडनं जर आपण आला तर आम्ही दाखवू शकत नाही अशी भयानक परिस्थिती आहे. या रोडमधून दोन्ही ठिकाणी, रोडच्या दोन्ही साईडला नागरिक शौचालयाला बसलेले दिसतात अशी परिस्थिती आहे. इचलकरंजी बोले. तर प्रभाग क्रमांक 7 मधील आसरानगर परिसरात आपण आहोत. या ठिकाणी 12 गल्ली आहेत. 1 ते 12 गल्ली परिसरातील महिला नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणच्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय मगाशी तुम्ही मला सांगत होता? गटार काढायचं, गटर करायचं, नवीन करायचं. नवीन करायचं. काय झाडाचं थापा सगळं तोडायचं. की कोपऱ्यातलं सगळं पाक निकाल करायचं. साप, घुस, कुत्र सगळं इथं भांडतात रात्री. आम्हाला भ्या वाटतंय. ते कसं भांडतात साप आणि घुस? कसं पण ते म्हणजे साप पुढे येते, घुस माग, कुत्र माग. आम्ही आता तुमचं पाठ लागलं नाही काढा म्हणून. आणि माकडं आत येतात थापावरनं. बर, सांगा काय समस्या आहेत? गटारी आता किती दिवस झालं, किती दिवसपेक्षा किती महिने झाले ते गटारी पण फुटल्या. त्याचं पाणी किती वर्ष झाली गटरी केलेल्या नाही आहेत, काय नाहीत. गटर स्वच्छ करायला येत नाहीत. प्लस गटरीत घुसी लागल्यात, त्याने एवढं स्वच्छ करायला येत नाहीत. गटरी करत नाहीत.
तेन आणि पाणी येते 8-8 दिवसातनं 10 दिवसातनं तेन आणि कधी टायमाला पाणी येते एक टायमिंग नाही त्याचं वेळेवर येत नाही. हां वेळेवर येत नाही. तीच की गटरचं पाणी सगळं वर आलं आमची पोरं आजारी पडायला लागल्यात बरं. मग ते गटर तेवढ्या करा आणि पाणी तेवढं पाणी म्हणजे तुंबून वर येते का काय? तुंबून बघा तुम्ही गटरला सारण नाही गटरला. नाही सगळ्या घुशी उकरल्यात बरं. सगळे घाण तटल्या हां. त्यामुळं गटरी केल्याच नाहीत किती वर्ष तरी झालं. हां. त्याच्यामुळे हे व्हायला नाही. हे आमच्या घरावरनं सगळी झाडं ते नाहीत, वायरी गेल्यात. मग आम्ही दोघंच असते. एखाद्या वेळी पडलं आणि त्यात मेलं तर आम्हाला कोण बघणार. किती वेळा सांगितलं तोडायला तरी पण कोण आलं नाही तोडायला. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय हे सर्व वृक्ष आहेत. वृक्ष लागवड चांगली गोष्ट आहे, मात्र हे वृक्ष आता नागरिकांच्या जीवाला धोका आहेत. ह्याच्या फांद्या किती विखुरलेल्या आहेत आपण पाहू शकतोय. ह्या फांद्या मोडकळीस येतात आणि तुटून त्या नागरिकांच्या घरावरती पडतात आणि घरावरती पडल्यानं त्यांच्या पत्र्याचं नुकसान होतं आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा पण धोका आहे. नागरिकांच्या अंगावर या फांद्या पडतात. त्यामुळे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की या फांद्या तात्काळ तोडाव्यात. त्याचबरोबर गटारी केलेल्या नाहीत, गटारीला घुशी लागलेल्या आहेत. त्यामुळं सर्पांचा वावर इथं जास्त आहे. सर्पांच्यासोबत मुंगूस घूस हे प्राणी देखील आहेत आणि या प्राण्यांच्या मागे कुत्री मागे लागतात. म्हणजे हे सर्व एकमेकाचे भक्षक आहेत आणि त्यामुळे त्यांचा खेळ चालतो आहे. आखो देखा हाल आजींनी मगाशी सांगितलं आहे. तर या परिसरात तुम्हाला या ठिकाणी हा ओपन स्पेस आहे. ओपन स्पेसमध्ये पेविंग ब्लॉक झालेला आहे आणि पेविंग ब्लॉक किती निकृष्ट पद्धतीने झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी डबरा पडलेला आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या पेविंग ब्लॉकला चालताना आपण पाहिलो तर कुठंही सरळ व्यवस्थित पद्धतीचं नाही. प्रत्येक पेविंग ब्लॉक हा खालीवर आलेला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम हे झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे की येथे हनुमान मंदिराचं काम सुरू आहे. हनुमान मंदिर काय सांस्कृतिक हॉल आहे, हनुमान मंदिराचं काम आहे. झूम करून दाखवा. 2 वर्ष झालं हे काम चालू आहे. अत्यंत संत गतीने काम सुरू आहे. आता आपण पाहू शकता या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत. अत्यंत संत गतीने काम सुरू आहे. त्यामुळे हे काम व्यवस्थित व्हावं, याच पेविंग ब्लॉकसारखं हे निकृष्ट दर्जाचं काम होणे असं म्हणणं आहे यांचं. त्याचबरोबर या ठिकाणी स्ट्रीट लाईट आहे सोलरची. हां झूम करून दाखवा जरा. सोलरची लाईट आहे. तर ही सोलरची लाईट लागत नाही, एकच त्यातला बल्ब सुरू आहे, बाकीचे सर्व बल्ब बंद आहेत. अशी या परिसरातील परिस्थिती आहे. त्यामुळे या नागरिकांचं म्हणणं आहे की येथील गटारी तातडीने दुरुस्त व्हाव्यात, नव्या गटारी व्हाव्यात, त्या गटारींची स्वच्छता व्हावी. त्याचबरोबर या ठिकाणचं जे हनुमान मंदिराचं काम आहे ते तातडीने व्हावं. हे पेविंग ब्लॉकचं काम जे निकृष्ट दर्जात झाले ते सुधारून घ्यावं. त्याचबरोबर येथे आरोग्य केंद्र देखील आहे. आरोग्य केंद्राच्या आजूबाजूचा परिसर देखील गलिच्छ आहे. या ठिकाणच्या गटारी इतक्या तुंबलेल्या आहेत की त्या गटारी तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यूसारख्या सदृश्य साथीने थैमान घातलेला आहे. त्यामुळे तातडीने या गटारी दुरुस्त व्हाव्यात असं नागरिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणचे सर्व रस्ते हे अद्याप बऱ्याच दिवसापासून झालेले नाहीत. त्यामुळे रस्तेही तातडीने व्हावेत असे येथील नागरिकांची मागणी आहे. आपण आता आहोत विक्रमनगर परिसरातील आर्गे व्यायामशाळेत. ही व्यायामशाळा जवळपास एक 45 वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष कैलासवासी अशोकराव आर्गे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेने व्यायामशाळा बांधली होती. या व्यायामशाळेची आजची अवस्था ही भयानक आहे. या ठिकाणच्या जर जुन्या मसनी बघितल्या तर पूर्वीच्या ज्या वेळा व्यायामशाळा बांधली होती त्या ज्या मसनी होत्या त्या अजून चांगल्या आहेत. मात्र त्यानंतर जे मसनी बदलल्या त्याची काय अवस्था आहे ही तुम्हाला मी आता दाखवतो आहे. इकडे कॅमेरा दाखवा. ही व्यायामशाळा आहे. तर माझ्या आता डाव्या हाताला ज्या मशिनरी आहेत, व्यायामशाळा बांधकाम ज्यावेळेस झाली होती त्याच या मशिनरी आहेत, अजून या शाबूत आहेत. फक्त याचा मेंटेनन्स वेळेवर होणं गरजेचं, पण मेंटेनन्स वेळेवर होत नसल्यामुळं या मशिनी उपयोगात येत नाहीत. या मशिनी त्या काळी लोकांनी जे कोण मक्तेदार असतील किंवा नगरपालिकेत कारभार असतील पुढचा दृष्टिकोन ठेवून ह्या मशिनी बसवल्या त्या, म्हणून त्या आजपर्यंत आपल्याला दिसत आहेत. या मशिनरी आज देखील मेंटेनन्स केला तर चालू शकतात, इतक्या दर्जेदार मशिनरी आहेत. आता याची दुरावस्था झालेली आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे, या पण मशिनरी त्याच पद्धतीच्या आहेत जुन्या काळापासून. आजही अंमलात येतात. त्याचा मेंटेनन्स केला तर या चालू शकतात. याच्यानंतर
गेल्या 2-3 वर्षापाठीमागे महानगरपालिकेने नवीन मशिनरी घेतल्या. इथे बघू शकताय, या मशिनरी आणल्या त्या उपयोगातच आणल्या नाहीत. आपण पाहू शकता याचे या उघडल्या देखील नाहीत. आणि ह्या ज्या याचा दर्जा जर बघितला तर हे मी सहज उचलू शकतो असा याचा दर्जा आहे. अशी ही व्यायामशाळेची अवस्था आहे. या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था होती, ती देखील आता बाथरूमची व्यवस्था बंद आहे. संपूर्ण व्यायामशाळा बंद आहे. फक्त हे डंबेल्स वगैरेचा व्यायाम मुलं करतात. विक्रमनगर परिसर, आर्गेमाळा, इंदिरानगर, शांतीनगर, लाखेनगर, त्याच्यानंतर जाधवमळा, राजीव गांधी झोपडपट्टी, असा हा कामगार वस्तीचा हा संपूर्ण परिसर. इथले मुले संपूर्ण याच व्यायामशाळेत व्यायाम करत होती. गेली 40 वर्षापासून व्यायामाला येणारे लोक, गेल्या 7-8 वर्षापासून या व्यायामशाळेची झालेली दुरावस्था येथील नागरिक बोलून दाखवत आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये याचं टेंडर काढलं होतं. त्याच्यानंतर व्यायामशाळेची रंगरंगोटी केलेली आहे, बाहेर कंपाऊंड करण्यात आलेलं आहे. मात्र व्यायामशाळेत जे साहित्य आणून ठेवलं होतं त्याची मी झालेली दुरावस्था तुम्हाला दाखवलेली आहे. रंगरंगोटी आणि कंपाऊंड यामुळे मुलं व्यायाम करू शकणार नाहीत. मुलांना व्यायामाचं साहित्य पाहिजे आणि ह्या जागेमध्ये ते साहित्य व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे, तर ती मुलं व्यायाम करतील. नाहीतर त्याचा उपयोग काय असणार आहे. इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवाद, सत्य आणि सडेतोड माध्यम.